पेबल्स मराठी 1 ते 10 अंक लिहायला शिकूया. मुलांनो, आता आपण लिहूया 1. एक हा आहे 1. पुन्हा एकदा लिहूया. हा गोल आणि त्याला जोडून उभी रेषा 1. आता आपण लिहायला शिकूया 2. हा आहे 2. पुन्हा एकदा लिहूया. अर्धगोल आणि त्याला जोडून एक आडवी रेषा 2. मुलांनो, 2 आपण असाही लिहू शकतो. पुन्हा एकदा लिहूया. दोन. आता आपण लिहूया 3. हा झाला 3. एक अर्धवर्तुळ आणि त्याला जोडून अजून एक अर्धवर्तुळ. हा झाला 3. मुलांनो, आपण 3 असाही लिहू शकतो. चला तर आता आपण पाहूया 4. हा आहे 4. पुन्हा एकदा लिहूया. ही अशी रेषा वळवायची आणि पुढे निघून जायचं. हा झाला 4. 4 नंतर 5. हा आहे 5. अर्धगोल नंतर त्याला जोडून सरळ रेषा अशी वळली आणि हा झाला 5. मुलांनो, आपण 5 असाही लिहू शकतो. हा आहे 5. आता पाहूया 6. हा आहे 6. अर्धगोल आणि त्याला जोडून पुन्हा अर्धगोल. हा आहे 6. मुलांनो, तुम्हाला अंकांची मजा बघायची आहे? बघा हा. हा आपला होता 3 अंक आणि आता त्याच्या उलट हा 6 अंक. मुलांनो, आपण 6 असाही लिहू शकतो. हा आहे 6. 6 नंतर कोणता अंक येतो? बरोबर 7. हा आहे 7. अर्धगोल आणि त्याला जोडून एक पूर्ण गोल. हा आहे 7. आता आपण पाहूया 8. हा आहे 8. एक तिरपी रेषा
आणि ती रेषा थोडीशी वळवायची. हा आहे 8. 8 नंतर काय येतं? 9. हा आहे 9. अर्धगोल आणि त्याला जोडून एक रेषा वळवायची. हा आहे 9. मुलांनो, आपण 9 असाही लिहू शकतो. नऊ. 9 नंतर 10. 1 आणि एकावर 0. 10. गोल काढला आणि त्याला जोडून एक उभी रेषा आणि चेंडू सारखा गोल एक 0 काढला. हा झाला 10. मुलांनो, आता आपण 1 ते 10 अंक वाचायलाही शिकलो आणि लिहायलाही शिकलो. काय मग, आता पुढचे अंक पाहायचे? पेबल्स मराठी.